नमस्कार. आज आपण एका प्राचीन शिक्षण पद्धतीमधून थेट आधुनिक काळात यशस्वी होण्याचं सूत्र शोधणार आहोत. विचार करा, एक योद्धा आणि एक जपानी तत्वज्ञान यातून आपण सतत सुधारणा करण्याची कला कशी शिकू शकतो. चला तर मग हा रंजक प्रवास सुरू करूया. तर आजचा आपला मूळ प्रश्न हाच आहे की महाभारतातील एक योद्धा आपल्याला आजच्या कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी काय मार्गदर्शन करू शकतो. आणि ही गोष्ट आहे एकलव्याची. तर मग आपल्या पहिल्या संकल्पनेपासूनच सुरुवात करूया. ही गोष्ट आहे एकलव्याच्या अफाट दृढनिश्चयाची आणि त्याच्या आत्मविश्वासाची. गुरूंनी शिकवायला नकार दिला, पण तो अजिबात खचला नाही. उलट त्याने स्वतःच शिकण्याचा एक मार्ग शोधून काढला, जो पूर्णपणे सरावावर आणि समर्पणावर आधारलेला होता. आपण सगळेच म्हणतो की सराव माणसाला परिपूर्ण बनवतो, पण एकलव्याने हे फक्त ऐकलं नाही तर ते जगून दाखवलं. सातत्यपूर्ण आणि अगदी कठोर सराव हेच होतं त्याच्या स्वशिक्षण पद्धतीचं मूळ तत्व. हे बघा, हे आहे एकलव्याच्या स्वशिक्षणाचे एक चक्र. यातल्या पहिल्या 3 पायऱ्या म्हणजे वाचन, मनन आणि चिंतन या वैयक्तिक तयारीसाठी आहेत. पण खरी कसोटी लागते ती 4थ्या पायरीपासून. आपण जे काय शिकलो त्याचा प्रयोग करतो, मग त्याचं विश्लेषण करतो, त्यातून निष्कर्ष काढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात सुधारणा करतो. ही प्रक्रिया कधीच थांबत नाही. प्रत्येक प्रयोग आपल्याला अजून काहीतरी नवीन शिकून जातो आणि हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं. चला आता एकलव्याच्या जगातून थेट उडी मारूया आजच्या आधुनिक काळात. आज कामाचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. पूर्वी जिथे वैयक्तिक कौशल्याला सगळ्यात जास्त महत्त्व होतं, तिथे आता एका टीमच्या प्रयत्नांशिवाय यश मिळवणं जवळजवळ अशक्यच झालंय. हा बदल इथे आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतोय. बघा, एकलव्याच्या काळात भर होता वैयक्तिक कौशल्यावर आणि ध्येय होतं स्वतः प्रावीण्य मिळवणं. पण आजच्या जगात भर आहे तो सामूहिक प्रयत्नांवर आणि ध्येय आहे टीमसोबत मिळून काहीतरी नवीन निर्माण करण्याचं. म्हणजे आपण एकट्या योद्ध्याच्या मॉडेलमधून आता एकत्रित काम करण्याच्या पद्धतीकडे आलो आहोत आणि म्हणूनच आपल्याला एक नवीन दृष्टिकोनाची गरज आहे. आजच्या जगात फक्त तांत्रिक कौशल्य असून भागत नाही. नवीन संकल्पना लागतात, कामात वेग आणि चपळता लागते, संसाधनांचं योग्य व्यवस्थापन आणि खर्च कमी करणं यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि यातली कोणतीही गोष्ट एकटी व्यक्ती साध्य करू शकत नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नच आवश्यक आहेत. आणि इथेच एकलव्याची पद्धत आणि आधुनिक कामाची एक सुंदर सांगड घातली जाते. एकलव्याच्या पहिल्या 3 पायऱ्या वाचन, मनन आणि चिंतन या वैयक्तिक तयारीसाठी अगदी उत्तम आहेत. पण जेव्हा प्रयोग, विश्लेषण आणि सुधारणा करण्याची वेळ येते तेव्हा टीमची ताकद खूप कामी येते. म्हणजे आपली वैयक्तिक तयारी ही सांघिक प्रगतीचा पाया बनते. आणि याच सामूहिक सुधारणेसाठी जपानमधून आलेलं एक अप्रतिम तत्वज्ञान आहे, कायझेन. हे जणू काही एकलव्याच्या वैयक्तिक प्रेरणेचं आधुनिक सामूहिक स्वरूपच आहे. कायझेन हा शब्द 2 जपानी शब्दांपासून बनला आहे. काय म्हणजे चांगला आणि जेन म्हणजे बदल. याचा सरळ सोपा अर्थ आहे चांगला बदल किंवा सतत सुधारणा. ही काही एका रात्रीत होणाऱ्या क्रांतीची पद्धत नाही, तर छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण सुधारणांची ही एक पद्धत आहे. कायझेनची सुरुवात या 5 तत्वांपासून होते. पहिलं, गोष्टी गृहीत धरून बसू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा. दुसरं, समस्या सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. तिसरं, हे असंच चालतं असं म्हणून परिस्थिती स्वीकारू नका. चौथं, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या मागे न लागता छोट्या छोट्या प्रगतीला महत्त्व द्या. आणि 5वं, चुका झाल्यास त्या लपवू नका, त्यातून शिका आणि त्या लगेच सुधारा. हा एक अतिशय सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे, जो बदलाला प्रोत्साहन देतो. कायझेन ही केवळ एक प्रक्रिया नाही, तर ती एक संस्कृती बनते. ही एक सतत चालणारी सुधारणांची साखळी आहे. यात प्रत्येकजण सहभागी होतो, नवीन कल्पना पुढे येतात, त्यातून चांगले बदल घडतात आणि हा प्रवास अविरत सुरू राहतो. हीच तर आहे खरी सांघिक शक्ती. तर आपला प्रवास एकलव्याच्या व्यक्तिक साधनेपासून सुरू झाला आणि तो कायझेनच्या सामूहिक तत्वज्ञानापर्यंत पोहोचला. या दोन्ही गोष्टी काही तात्पुरत्या युक्त्या नाहीत, तर त्या सुधारणेला एक सवय, एक जीवनशैली बनवतात. एकलव्याचा अथक सराव असो किंवा कायझेनची तत्व, दोन्ही आपल्याला एकच गोष्ट शिकवतात. सुधारणा हे काही अंतिम ध्येय नाही, तो एक कधीही न संपणारा प्रवास आहे. महत्त्वाचं पोचणं नाही, तर सतत चालत राहणं आहे. तर मग जाता जाता हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आज आपल्या कामात किंवा आयुष्यात अशी कोणती एक छोटीशी सुधारणा करता येईल
कारण प्रत्येक मोठा बदल हा एका छोट्या सकारात्मक पावलानेच सुरू होतो.